आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा जोरात सुरू आहे। एकीकडे शरद पवारांचा पक्ष विलीनीकरणाबाबत आग्रही असताना दुसरीकडे अजित पवार गटातील प्रमुख नेते असलेले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मात्र विलीनीकरणाबाबत अनुकूल दिसत नाहीत। उलट अजितदादा आमच्या जवळ कधीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत बोलले नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे। याच दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक दावा करत राजकीय विश्वात खळबळ उडवून दिली आहे। अजित पवारांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार असा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय। आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार नाही, त्याऐवजी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच भाजपमध्ये विलीन होईल। राष्ट्रवादीचे सगळे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील। एकनाथ शिंदेचेही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असं सूचक विधान त्यांनी केलं आहे। जसं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे तसं इथं युनायटेड नेशन ऑफ भाजप होईल असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। भाजप हा अदृश्य हात आहे, ही अदृश्य शक्ती आहे। अमित शहांच्या इच्छेनुसार सर्व होणार असं जेव्हा प्रफुल्ल पटेल म्हणत असतात, म्हणजे अमित शहाच बोलत आहेत। यापुढे त्यांच्या पक्षाची सर्व सूत्र अजित पवारांनंतर अमित शहांकडे जातील। फडणवीसही यांच्याकडे सुद्धा जाणार नाही, की थेट अमित शहांकडे सूत्र आहेत। माझ्या इतकं इतर कोणीही हे खात्रीनं सांगू शकत नाही। प्रफुल्ल पटेल ज्या अर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होऊ नये असं म्हणत आहेत, त्या अर्थी अमित शहा यांची ही इच्छा आहे असा दावा सुद्धा संजय राऊत यांनी केलाय। दरम्यान शरद पवार हे राज्यसभेवर जाणार का असा सवाल केला असता संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांच्याशी माझी या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे। त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलंय की राज्यसभेची ही निवडणूक ते पुन्हा लढवणार आहेत। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि 60 वर्षांपेक्षा जास्त संसदीय कामकाजाचा त्यांना अनुभव आहे। त्यामुळे शरद पवार त्यांनी जर ही भूमिका व्यक्त केली आहे आणि त्यांची ही भूमिका त्यांनी काँग्रेसला सुद्धा सांगितली आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडीत त्याबाबत चर्चा होईल असं संजय राऊत यांनी सांगितलंय। राऊत यांच्या विधानामुळे शरद पवार हे अजूनही सक्रिय राजकारणात राहतील हे स्पष्ट आहे। आता महाविकास आघाडी पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।